स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ ऑन करा. जाणवला का प्रियंका मॅडम? काय म्हटलं? जाणवला? दिसून राहिला चेहरा. शक्तिपात जाणवला का? मला तर स्वतः फील नाही झालं असं काही. आता थकल्यासारखं माहिती नसते वाटलं? माझी. थकावट वाटली का? झोप लागली का? झोप नाही लागली पण थोडंसं बेचैन वाटत आहे, हा, बेचैन. शरीर थकल्यासारखं वाटत असेल. सुनीता मॅडम, तब्येत बरी आहे तुमची? हो, बरं आहे ना? आज थोडं जी आहे. ऍक्टिव्हिटी आहे ना, जे करा तुम्ही, थोडं एनर्जी चांगली वाटे ना. व्हिडिओ ओके. ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झाला मला वाटते ते ऍडच नाही झाले. शिल्पा मॅडम, शक्तिपात करायचा होता वेळेवर, कुठे गेल्या? म्यूट आहे तुमचं. म्यूट आहे मॅडम. थोडं बरं नव्हतं वाटत तर तुमचा मेसेज मी 10 वाजता पाहिला. हो, ते दिसलं मला. आज हा. खरं सांगते, मी क्लास घ्यायच्या कंडिशन मध्ये नव्हती. मी तुमचा शक्तिपात झाला ना प्रियंका मॅडम, त्याच्यानंतर मला इतकं खराब वाटून राहिलं होतं की मी गोळी घेतली पॅरासिटामॉलची काल. का कारण बरं? हिलिंग करून दिलं ना, कुणाची तरी एनर्जी टच होते. ती होते, अच्छा. कुणाची जर खूप हाय निगेटिव्हिटी असली ना, ती टच होते. ती झाली कोणाची तरी. आज इतकं कसं तरी वाटून राहिलं होतं. आमचा जो फ्री हिलिंग ग्रुप आहे ना, सगळ्यांनी मला एनर्जी बॉल टाकला. बघा तुमच्या समोर अशी आहे मी की मला काहीच नाही झालं. बघा हा फरक आहे हिलिंगचा, रेकीचा. खरं अक्षरशः मी असे एकदम डोळे खाली पडून गेले होते माझे. आणि थंडी लागून राहिली होती, पूर्ण बॉडी पेन होऊन राहिलं होतं. ठीक आहे, चला व्हिडिओ ऑन करा. जे नवीन लोक जर जॉईन झाले असेल ना, आज फर्स्ट डे असेल ना, तर ते लोक तुम्ही सोमवारपासून क्लास करा. मध्ये काही क्लास करणार नाही, नवीन जर असेल तर. कल्पना मॅडम, दीक्षा मॅडम, मोटोरोला कोण आहे? व्हिडिओ ऑन कराल तर बरं होईल, छान वाटेल मला पण. आनंद घ्या ना थोडा क्लासचा. घरी तर तसंच बसतो ना आपण व्हिडिओ ऑफ करून. चला, आता ज्यांचा शक्तिपात झाला, आज ऍक्टिव्हेशन करू. ज्यांचा शक्तिपात झाला त्यांना एनर्जी जाणवेल, बट ज्यांचा नाही झाला त्यांना तेवढी एनर्जी जाणवणार नाही. पण कसं आहे, आता समोर जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेईन त्यांचा मी शक्तिपात मी करून देईन. अदरवाईज जे नाही घेणार सेकंडला ऍडमिशन, त्यांचा शक्तिपात मी रेकी लेवल 1 ला करून देईन. पुढची जे बॅच फ्रीची बॅच जे स्टार्ट होईल ना आता सोमवारपासून, तेव्हा करून देईन. ठीक आहे. दीक्षा मॅडम, अजून भरपूर लोक जॉईन नाही झाले. शक्तिपातवाले तर झालेच नाही. चला ठीक आहे, करू स्टार्ट नाही, मी करायचं. आहे मॅडम. हो, तुम्ही आहे, अजून भरपूर आहे. मला वाटतं 10-12 लोकांनी शक्तिपात केला. कल्पना मॅडम, आजचा तुम्ही का? नवीन आहे का? कल्पना मॅडम, तुम्ही नवीन आहे का? आज पहिला डे आहे का? कल्पना मॅडम, अनम्यूट करा. तुमचा पहिला दिवस आहे का मॅडम आज? हो कल्पना मॅडम, अनम्यूट करा आणि बोला. हो, हा बोला. पहिला दिवस आहे. तुम्ही ना सोमवारपासून क्लास करा, तुम्हाला मध्ये कळणार नाही. आता बस आज आणि उद्या ओके. 2च क्लास राहिले. आजचा मधातला क्लास लगेच करायचा असेल तर करा, पण सोमवारपासून कंटिन्यू करा. ठीक आहे. ओके. चला, थोडं पाणी घेऊन ये ग्लासमध्ये सगळेजण. म्हटली. रेखा मॅडम, शक्तिपात करणार होत्या ना, मला तुम्ही सांगितलं नाही. करणार आहे ना मॅडम. कधी? पुढल्या बॅचला? हो हो. ठीक आहे. बाटली चालेल पाण्याची? पाण्याची बाटली. बाटली चालेल का मॅडम पाण्याची? हो हो, चालते. तसं ज्यांचं शक्तिपात झालंय त्यांना रिझल्ट येणार आहे छान. हो. बाकीच्यांचं मी एवढा नाही सांगत, पण ठीक आहे, करा. करायला काही फरक ते पडत.
चला, माझ्यासोबत म्हणायचं आहे. बसा, मला प्रॉपर दिसा. मोटोरोला कोण आहे? तुम्ही मला दिसतच नाहीये मॅडम. व्यवस्थित बसले की दिसाल तुम्ही. तुमचा शक्तिपात नाही झाला वाटतं. तुमचा शक्तिपात झाला का? नाही. चल. रेंजच नाही ना, कुठं रेंज येईल ना. काय म्हटलं? काय म्हटलं मॅडम? नाही नाही, काही नाही, तुम्हाला नाही, आईशी बोलत होते. अच्छा. अरे नेटच आलं ना. कोणता मोटरोलाच आहे? ठीक आहे. ज्यांचा शक्तिपात झालाय त्यांनी व्हिडिओ ऑन करा. चला, हात रब करायचे आहे. मी स्वतःची आभारी आहे. स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. दिव्य शक्तीची आभारी आहे. समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. समस्त गुरुजन व माता पिताची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. पाणी हाती पकडायचं आहे. अनंत स्रोतातनं बघा, रेकीला कधीही कॉल करायचा असला ना तर ही प्रार्थना म्हणायची. विदाऊट प्रार्थनाने रेकीला कॉल करायचा नाही. ठीक आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी सर्वोच्च रेकीची ऊर्जा या पाण्यामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेकीची ऊर्जा या पाण्यामध्ये आलेली आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने चार्ज झालेलं आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने चार्ज झालेलं आहे. थँक्यू करायचं या दिव्य ऊर्जांना, या पाण्याला. थोडं पाणी पिऊन घ्या. चला, डोळे बंद करा. बघा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. डोळे बंद करा कविता मॅडम. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय एक सफेद कलरचा लाईट बघायचा आहे. तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे ही ऊर्जा. आणि तुमच्या क्राउन चक्रामधून ही ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या क्राउन चक्रामधून ही ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या थर्ड आय चक्रामधून ही ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या थ्रोट चक्रामधून ही दिव्य ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रामध्ये आलेली आहे. बघा, एक दिव्य प्रकाश तुमच्या हार्ट चक्रामधून आता मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करत आहे. मणिपूर चक्रामधून तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवेश करत आहे. हा दिव्य ब्रह्मांडीय प्रकाश आता तुमच्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि तुम्ही आता संपूर्ण दिव्य ऊर्जाने परिपूर्ण झालेले आहात. या दिव्य ऊर्जा तुमच्या शरीर, मन, 7 चक्रांनी औरामध्ये ग्रहण करायची आहे. अनुभव करा की या दिव्य प्रकाशाने तुमचं शरीर, मन, 7 चक्रांनी औराला व्यापून टाकलेलं आहे. एक दिव्य व्हाईट कलरचा प्रकाश तुमच्या डोक्यावरून तुमचे 7 चक्र, शरीर, मन, प्रत्येक ऑर्गन्स मध्ये ही ऊर्जा पोहोचलेली आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये तुम्ही प्रवेश करत आहात. हे दिव्य रेकीची शक्ती आता तुम्हाला तुमचे 7 चक्र, शरीर, मन, बुद्धी, औराला पूर्णपणे व्यापून टाकत आहे. संपूर्णपणे ही दिव्य ऊर्जा तुम्हाला व्यापून टाकत आहे. संपूर्णपणे. मयुरी मॅडम, व्हिडिओ ऑन करा.
संपूर्ण दिव्य ऊर्जा ही तुम्हाला व्यापून टाकत आहे. दिव्य ब्रह्मांडीय प्रकाशाच्या एका बॉलमध्ये, एनर्जी बॉलमध्ये तुम्ही बसलेले आहात. व्हिज्युअलाइज करा, या दिव्य प्रकाशाच्या बॉलमध्ये तुम्ही बसलेले आहात. तुमचे 7 चक्र शरीर, मन, बुद्धी पूर्णपणे व्यापून गेलेली आहे. पूर्णपणे तुम्ही या दिव्य ऊर्जेने परिपूर्ण झालेले आहात. बघा, आता थोडे डोळे खोलून नंतर कराल. आता आपल्याला ज्या हातामधून रेकी प्रवाहित होते ते चक्र ऍक्टिव्हेट करायचे आहे. जेवढे चक्र ऍक्टिव्हेट होईल तेवढे एनर्जी तुम्हाला एकदम फ्लो जास्त वाढतो. जेव्हा जसे जसे चक्र ऍक्टिव्ह होतात तिथे चक्र असतात आणि रेकी इथूनच प्रवाहित होते. इथे एक चक्र असते आणि सूक्ष्म चक्र खूप सारे असतात. तर हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह करतो ना आपण, त्याला 3 महिन्याचा वेळ लागतो. रोज प्रॅक्टिस करायला लागते. चक्र जेव्हा ऍक्टिव्ह झाले तेव्हा जे एनर्जीचा फ्लो जेव्हा आता तुम्हाला जेवढा होईल ना त्याच्यापेक्षा जास्त होतो मग. ठीक आहे, चला. अँड क्लॉकवाईज फिरवायची आहे. ठीक आहे, 21 वेळा फिरवायचं आहे. मोजत बसायचं नाही, अंदाजाने करायचा. 4 आणि हात कप शेप मध्ये असे ठेवायचे, बोट जुळून. 4 झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. आणि ज्यांचा शक्तिपात झाला त्यांनाच एनर्जी जाणवेल. हळू करायचे. 4 झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. 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 हळूहळू करा पूजा मॅडम. 4 झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. 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 आता ह्या हाताला करायचं आहे क्लॉकवाईज सेम. 4 झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. 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 व्हिडिओ ऑन करा मॅडम. भाग्यशाली मॅडम करा व्हिडिओ ऑन. प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस जेवढी कराल ना तुम्ही तेवढा तुमची एनर्जी वाढेल. 4 झील प्रोटेक्ट में पाम चक्रा. 4 झील प्रोटेक्ट में पाम चक्रा.
चार्ज हील प्रोटेक्ट में पामचक्रा, चार्ज हील प्रोटेक्ट में पामचक्रा. ठीक आहे. आता डोक्यावर करायचंय 7 चक्रासाठी. आपले 7ही चक्रा इथून आपल्याला ऍक्टिव्ह करायचे. क्लॉकवाईज फिरवायचं आहे. चार्ज हील प्रोटेक्ट माय 7 चक्रा, चार्ज हील 21 वेळा करायचंय प्रत्येक गोष्ट आणि 21 वेळा मोजत बसायचं नाही. जेव्हा 21 वेळा होते ना तेव्हा एनर्जी फील होते. चार्ज हील प्रोटेक्ट माय 7 चक्रा, चार्ज हील प्रोटेक्ट माय 7 चक्रा, चार्ज हील प्रोटेक्ट माय एकच हाताने 7 चक्रा हळूहळू. चार्ज हील प्रोटेक्ट माय 7 चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट माय 7 चक्रा. हात इथे ठेवायचे. चार्ज हील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. ठीक आहे. आता एक हात रब करा. एनर्जीचा बॉल बनवायचा आहे. हात रब केले का? हात रब करा. बघा काहीतरी सेन्सेशन जाणवत असेल हातामध्ये. कुणाला गरम थंड मुंगी आल्यासारखं राऊंड राऊंड वाटत आहे का? शक्तिपातवाल्यांना ज्यांना वाटते त्यांनी असं करा. मला थंब गरम वाटत आहे ना. सगळ्यांची वेगवेगळे सेन्सेशन असतात. ज्यांचा शक्तिपात झाला त्यांना जास्त जाणवते, ज्यांचा नाही झाला त्यांना थोडं कमी जाणवते. ठीक आहे. चला पकडा त्या ऊर्जांना. पकडला हाती. आता थोडं खाली वर करा. एक एनर्जीचं काहीतरी एक मॅग्नेटिक फिलिंग वाटन तुम्हाला. वाटते का काहीतरी हातामध्ये भारी भारी एनर्जी आहे? वाटत आहे? प्रियंका मॅडम वाटत आहे? कविता मॅडम? हो. नाही नाही एवढ्या जोरात नाही. हळूच पकडा. ते एनर्जीला पकडा. एनर्जीला पकडायचं आहे. एनर्जी. थोडं कॉन्सन्ट्रेशन एनर्जीला पकडा. काहीतरी हातामध्ये भारी झालं का? एवढं नाही पूजा मॅडम. हलके करायचे. हलके. ती एनर्जीचा फ्लो असा असतो. आता त्या एनर्जीला थोडं खालीवर केली ना तर ती एनर्जी लगेच लक्षात येते. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेचा मला अनुभव करून द्या. हे युनिवर्स मला दिव्य रेखी शक्तीचा अनुभव प्राप्त करा. हे युनिवर्स मला या माझ्या मॅजिकल बॉलमध्ये दिव्य रेखी शक्तीचा अनुभव प्राप्त करा. हे युनिवर्स मला माझ्या या मॅजिकल बॉलमध्ये दिव्य एनर्जीचा अनुभव प्राप्त करा. हे
युनिव्हर्स मला माझ्या या मॅजिकल बॉलमध्ये दिव्य एनर्जीचा, दिव्य रेखी शक्तीचा अनुभव प्राप्त करा. हे युनिव्हर्स मला या मॅजिकल बॉलमध्ये दिव्य रेखी शक्तीचा अनुभव प्राप्त करा. बघा हात भारी झाले का? बघा रेकी लेवल 1 मध्ये 10% ऊर्जा असते. एवढ्या ऊर्जा जाणवत नाही. काही न झाल्यापेक्षा काहीतरी वेगळं होऊन राहिलं का ते सांगा मला. हो हो मॅडम. होत आहे ना? चला हो. बघा त्या ऊर्जांना पकडा आणि डोक्यावर ठेवा. आणि डोळे बंद. आता बघा तुमचे असे ठेवायचे असे. ती ऊर्जा ग्रहण करायची आहे शरीरामध्ये. डोळे बंद आणि व्हिज्युअलाइज करा तुमच्या हातामध्ये जो एनर्जीचा बॉल बनवलाय तुमच्या शरीरावर कुठेही पेन असेल, कुठेही दुखणं असेल, ते परमनंटली निघून गेलेलं आहे. व्हिज्युअलाइज करा त्या दुखण्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. संपूर्ण पेन तुमचं रिलीज झालेलं आहे. संपूर्ण हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेने तुमचं संपूर्ण तणाव कमी केलेला आहे. संपूर्ण तणाव कमी केलेला आहे. संपूर्ण ऊर्जाने तुम्हाला रिलॅक्स केलेला आहे. संपूर्ण तणाव तुमचं कुठलंही दुखणं असेल ते परमनंटली बाहेर निघून गेलेलं आहे. परमनंटली बाहेर निघून गेलेलं आहे. संपूर्ण दुखणं तुमचं निघून गेलेलं आहे. संपूर्ण ऊर्जांचा तुम्हाला लाभ प्राप्त झालाय. संपूर्ण ऊर्जांचा तुम्हाला लाभ प्राप्त झालाय. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या हातामधून प्रवाहित होत आहे. तुम्हाला संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र ओरा पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेले आहे. संपूर्णपणे पॉझिटिव्ह झालेले आहे. संपूर्णपणे पॉझिटिव्ह झालेले आहे. संपूर्ण पॉझिटिव्ह झालेले आहे. संपूर्ण या दिव्य ऊर्जांचा तुम्हाला लाभ प्राप्त झालेला आहे. या दिव्य ऊर्जांचा तुम्हाला लाभ प्राप्त झालेला आहे. या दिव्य ऊर्जांचा तुम्हाला लाभ प्राप्त झालेला आहे. जिथे कुठे दुखणं असेल बॉडीवर तिथे ती एनर्जी घेऊन जायची आहे. डोक्यात तणाव असेल कुठेही ती एनर्जी घेऊन जायची आहे. त्या बॉडी पार्टवर त्या एनर्जीला फील करायचं आहे. संपूर्ण हात ठेवा मॅडम. हात दुखते, थोडंसं दुखते नवीन नवीन सुरुवातीला असलं तर. संपूर्ण पेन रिलीज झालेला आहे. संपूर्ण पेन रिलीज झालेला आहे. संपूर्ण पेन निघून गेलेला आहे तुमचं. पूर्णपणे हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेने तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स केलेलं आहे. पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे तुम्ही. संपूर्ण रिलॅक्स झालेलं आहे. संपूर्ण या प्रकाशाने तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स केलेलं आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली आहे. मनोमन म्हणायचं आहे संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. पूर्णपणे स्वास्थ्य लाभ झालाय. पूर्णपणे स्वास्थ्य लाभ झालाय. संपूर्ण स्वास्थ्य लाभ. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु करायचंय स्वतःलाच. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू करायचं या ऊर्जांना, त्या दिव्य रेखी शक्तीचं धन्यवाद, स्वतःचे आभार आणि हात खाली करा. बघा ह्या ऊर्जा तुम्ही जेव्हा तुमच्या माइंड पर्यंत पोहोचवाल तेव्हा तुमच्यामध्ये बदल होणार नाही का? आता या पद्धतीने आपण स्वतःपर्यंत अशा ऊर्जा पोहोचतो का? बोलतो का? कधीतरी काही करतो का? नाही करत ना. काहीच नाही. एव्हरीथिंग वॉन्ट माइंड. सगळं काही आपलं माइंडच आहे, दुसरं काहीच नाही. इथं तुम्ही काय विचार करता त्याच्यासोबत जी दिव्य रेखी शक्ती तुम्हाला हातामध्ये जे प्रवाहित होते, आता त्या रेखी सोबत जशी इंटेन्शन तुम्ही जोडाल तसं तुम्हाला रिझल्ट येईल. तेवढा तुम्हाला अनुभव येईल ना. सांगा कुणाला काही वाटली, काही एनर्जी जाणवली का? सांगा. अनम्यूट करा. हो हो हो. अनम्यूट करा. बोला बोला बोला. नाही ना तर बघा मी सांगितलं ना थ्रोट चक्र तुमचं ब्लॉक होते म्हणून बोला. बोलणं खूप आवश्यक आहे. एनर्जी बॉल करताना फिरवताना जाणवलं मला सेन्सेशन जाणवलं ना? ऊर्जा जाणवली. आणि आता ऊर्जा जशी जशी आपण बॉडी पेनच्या ठिकाणी ठेवलं पाठीचं दुखणं आणि कुठं बी तुम्हाला बघा असं एनर्जी बॉल बनवा आणि तुम्हाला कुठेही दुखणं असेल ना हाताचे सेन्सेशन सुरू होऊन खतम होईपर्यंत या पार्टवर ठेवा तर ती एनर्जी जाणवते. पण मी अजून सांगते 10% ऊर्जा आणि 100% ऊर्जा आसमान न जमीन एवढा फरक आहे. आता मी सांगून राहिली ना माझी इथं जर कोणी असेल ना, भाग्यशाली मॅडम आहे का? योगिता मॅडम गेल्या का? मी सांगते तुम्हाला. आहे भाग्यशाली मॅडम? हो आहे पण ऑफिस मध्ये आहे. बोला ना हो बोला. चालते. मी ग्रुपमध्ये मेसेज टाकला सेकंड लेवलचा मास्टर लेवलचा क्लास करू शकत नाही. मला इतकं बरं एवढं खराब लागून राहिलं तर मला. दिसत आहे. हेच लोक मेसेज मला बॉल बनवून टाकणार आहे. कारण एक फ्री हिलिंग ग्रुप असते जो रेकी लेवल 2 आणि मास्टर शिकते ना. कदाचित आपल्याला काही झालं तर आपल्याला कसं आपली एनर्जी आहे तेव्हा वर्क नाही करत.
आपण लो बरोबर. डाऊन एनर्जीमध्ये असतो ना, तर आपली एनर्जी वर्क नाही करत. मग आपण त्याच्यात टाकायचं की मला बरं नाही वाटत आहे मेसेज, एक बॉल टाका. लगेच बॉल टाकतात. मी तुमच्या समोर आता मला काहीही वाटून नाही राहिलं. नाही तर मी आजचा ना? क्लास कॅन्सल केला असता आणि उद्याचा 2 तास घेतला असता मी. पण चेहरा दिसतच आहे मॅडम तुमचा सुकला. थोडा आहे पण मगाशी याच्यापेक्षा होता भाग्यशाली मॅडम. म्हणजे कंडिशनच नव्हती. ना नाही काही एक्स्ट्रा हरकत नाही, वेगळं. एक दिवस लेट आज शक्तिपात दिले त्याच्या नसेल मॅडम. शक्तिपात तर नाही, पण मला कालपासूनच ती आज कोणाची शक्तिपात तरी दिले वाटते एनर्जी ना मॅडम. जाणवली. होऊ शकते. काल मी जे मेडिटेशन हिलिंग करून दिलं ना सगळ्यांचं, ती एनर्जी कोणाची तरी मला टच झाली. ना मला हो. संध्याकाळीच बरं नाही वाटत होतं, मग आज सकाळी जास्तच वाटलं. अच्छा. नाही काही हरकत नाही, एक दिवस लेट करू. उद्या आपण मंत्रा चॅन्टिंग देईन मी तुम्हाला. मनी मंत्रा, पैशाला जीवनात कसं अट्रॅक्ट करायचं ते सांगेल मी तुम्हाला. सेकंड लेवलची माहिती सांगन आणि आपल्या घरातील आपल्यांची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती कशी बाहेर काढायची एनर्जी बॉलच्या थ्रू, आणि ते एनर्जी बॉल कसे ब्रह्मांडात सोडायचे. तुमचा आवाजच येत नाही मॅडम काहीच. हो, हे पोरांसोबत बोलत होते. स्कूल मधून आले की चालू राहते ना, थोडं त्यांना बी वेळ द्यावा लागते मध्ये मध्ये. काय पूजा मॅडम, खूपच प्रश्न पडला असं वाटून राहिलं तुम्हाला? बघा, त्या ईश्वराला नाही जर मॅडम, काय नाही. तुम्ही काय झालं, काय नाही झालं म्हटले. तुम्ही ऐसाही होताय का म्हणाल ना, तर तुम्ही एनर्जी ब्लॉक करा ना. आता मला एका मॅडमने जुळल्या का तुम्ही? रुपाली मॅडम आहे का? रुपाली मॅडम आहे का? हो, हो. रुपाली मॅडम रुपाली मॅडम आहे, म्यूट, आहे. व्हिडिओ ऑन नाही झाला का? नाही झालं. ऐका, तुमच्या नाही प्रश्नाचं झालं. उत्तर देतो. रेकी विथ इंटेन्शन आहे. तुम्ही कधीही जर फ्युचरमध्ये रेकी शिकले ना, त्या रेकी सोबत असाच प्रश्न जोडा, असंच अफर्मेशन जोडा जे तुम्हाला पाहिजे. कारण ना रेकी सोबत जेव्हा जुळता ना, तेव्हा एनर्जी लगेच कनेक्ट होते. लगेच तुमची अफर्मेशन बी लगेच साक्षात होते. ते म्हणते ना, माझी इच्छा लगेच पूर्ण झाली. कशी झाली? रेकीत आल्याबरोबर लगेच पूर्ण होते. मग असेच इंटेन्शन ज्यात तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे असे नका देऊ. आणि दुनियाभरचे व्हिडिओ येते. आपल्याला माहितीये का, सगळ्यांची एक एक टेक्निक असते शिकवण्याची. कुणीही कुणाचे व्हिडिओ शेअर करून तुम्ही काय करता, याच्यात ब्लॉकेजेस वाढते तुमचे. आता तुम्ही तुमच्याच घरी बसून, मी माझ्या घरी बसून तुमच्यापर्यंत शक्तिपात पोहोचला म्हणजे रेकीत पॉवर आहे की नाही, एवढं तर ऍक्सेप्ट करता तुम्ही? हो. एवढं काय नाव मॅडम आहे ते मॅडम तुमचं? रेकीचं काही असतं का, माळ वगैरे मोत्याची काहीतरी? नाही नाही, ही क्रिस्टल असते. क्रिस्टल घालायची असते प्रोटेक्शनसाठी, माळ नसते. हे बघा, मी घातले ना, तर हा जो सेकंड लेवलला हा एक कोर्स आहे 5,500चा, पण मी फ्री मध्ये शिकवते रेकी सोबत. मी याचा चार्ज नाही करत. गळ्यात घालण्यासाठी काय असतं? कारण माझ्या पप्पाचं पण झालेलं होतं आधी, रेकी शिकलेली होती त्यांनी. 1+ कोण आहे? व्हिडिओ ऑन करा तर मला ओळखून. तुम्ही ऑफ मध्ये बोलता तर मला कळतच नाही. 1+, जर नवीन लोक असेल तर मी तुम्हाला सांगते की आजचा क्लास तुमच्यासाठी नाहीये, उद्या कराल. तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बसले, मी कसंच करू आता? बघा, ऑनलाईन असून ही कंडिशन आहे. ऑफलाईन मध्ये तुम्हाला माहित नसेल, ऑफलाईन मध्ये रेकीचे चार्जेस 25,000 45,000 असे घेतात. आणि हे ऑफलाईन मध्ये तुम्हाला ऑनलाईन मध्ये जे भेटून राहिली ना सुविधा, त्याच्यात तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बसाल तर कसं होईल? ऐका, ते सामान आता ही प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू 3 महिने करायची आहे. जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेईन त्यांना तर सिम्बॉल भेटते. सिम्बॉलने तर ऊर्जा लवकर ऍक्टिव्ह होते. पण विदाऊट सिम्बॉल एनर्जी तेवढी फील नाही होत. पण काही नसल्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीही बरं असते. ठीक आहे, म्हणून सोडायची नाही, करायची. आता ज्यांनी शक्तिपात केला नाही त्यांना तेवढा रिझल्ट येणार नाही. कारण आपण जसं होतो कालपर्यंत, आजही आपण तसंच राहणार आहे. आपल्याला जर आपलं आयुष्य बदलायचं असेल तर प्रत्येक वेळेस एक ऍक्शन घेणं जरुरी असते. मॅडम मला पण शक्तिपात करून घ्यायचंय मॅडम. अहो मॅडम, तुम्ही आपापल्या मनाने तुम्ही मला मेसेज करता, मला आज करायचंय, मला 11 वाजता करायचंय, 12 वाजता करायचंय, असं नसते शक्तिपातचं. शक्तिपात म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. तुम्ही रिस्पेक्ट जेव्हा त्या एनर्जीचा करत नाही, मॅडम 5 मिनिटं थांबा, मॅडम भांडे घासायचे आहे, मॅडम असं झालं, मॅडम असं नसते शक्तिपातचं.
नाही मॅडम, मी काल मीटिंगच जॉईन केली नव्हती. माझ्या घरी काल प्रोग्राम होता, त्यामुळे काल काय झालं ते माहिती नव्हतं मला. हो, मी तुम्ही मला प्रश्न विचारला व्हॉट्सअपला, तुम्हीच आहे का शिवानी मॅडम काही? हा. उद्या करून देते मी तुम्हाला, सकाळी करून देते, ठीक आहे? चालेल. सकाळी करा, सकाळचं छान टायमिंग असते. आता एक मॅडमला 12 वाजले होते, मी म्हटलं 12 वाजले, आता मी काही करून देत नाही. मी दोघी जणीचा शक्तिपात कॅन्सल केला 12ला. तुमच्यासाठी हे 5 मिनिट, भांडी घासता, कपडे धुता, हे झालं ते झालं ते झालं, तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी 5 मिनिट नाही म्हणजे तुमचं आपलं सकाळी काही किती जगणं आहे. वाजता करता मॅडम? सकाळी किती वाजता करायचं? 5ला करा. 5 वाजता. ब्रह्ममुहूर्तावरचा शक्तिपात एवढा पॉवरफुल असते ना, मी खरंच सांगते तुम्हाला. सगळे लोक झोपून असते, एनर्जी कशी असते, मग त्या एनर्जीत आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी ग्रहण करत आहे, तर त्याचा रिझल्ट बी छान येईल ना. असा पण येतो, कधीही शक्तिपात केला तरी येतो. पण मी म्हणते बाबा, काहीतरी नवीन सुरुवात करत आहे तर चांगले करा ना, उद्देशाने, चांगल्या उद्देशाने, चांगल्या वेळेवर करा. क्या आभा मैडम, वो जो थोड़ा प्रैक्टिस हुआ है ना, वो वाला देख के कर लेना, वो एक्टिवेशन होता है, ठीक है? बाद में अभी सुन लो. म्हणून 15 मिनिटाच होतं, तर 5 मिनिटं, 5 किंवा 10 मिनिटाचा शक्तिपात आहे. पण जेवढा मी आज अनुभव घेतला ना, तेवढ्या माझ्या सगळ्या बहिणीचे 5-10 मिनिटं स्वतःसाठी नव्हते. मी जे 3 दिवस शिकवलं ना, ते सगळं गेलं वाहून नदीत. तुम्हाला कामं होते तर मग मला देणारी, मला नसेल का कामं? असेल ना, नक्कीच असेल ना. मॅडम, हा, हे व्हिडिओ टाकणार का युट्यूबला? हो टाकते ना. तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा विदाऊट एनर्जी एक्सचेंज. मी सांगितलं ना, तथागत गौतम बुद्धाला 12 वर्ष लागले. कारण जे भावना असते ना आपल्या, ज्या भावना घेऊन आपण बसलोय ना, 5 दिवसचा रेकी क्लास फ्रीच आहे, करा. पण कशासाठी असते माहितीये का? रेकी काय ते समजायला. कारण मी प्रत्येक, बघा, तुमच्या घरी येऊन थोडी ना सांगणार आहे रेकी काय आहे. ऐका, मी सांगतो, तुम्ही ऐकान का तेव्हा? तुम्ही तयार तरी व्हान का? मग त्यासाठी रेकी आहे. आणि मग ते ब्रह्मांडाचा रूल तर तुम्हाला माहित आहे. एक गव्हाचं बी टाकलं तर तो किती सारे देतो आपल्याला? 1000 देतो. मग आपलीच तिथं देण्याची भावना नाहीये, तर मग आपल्याला भेटेल कसं? आणि खूप लोक मला प्रश्न करतात, मला काढायचं नाही, मला सांगायचं नाही, मी त्यासाठी नाही म्हणत. कसं आहे ना बघा, मी जरी 5 दिवसाची करत असली ना, 5 दिवसाची ही बोलण्याची एनर्जी माझी वेगळी, माझं झूमचा रिचार्ज वेगळा, माझा वायफायचा रिचार्ज वेगळा. मग कुठेतरी आमची देण्याची भावना आहे तर आम्हाला येते ना, ते देतो ना ब्रह्मांड. जरी 5 कोणीतरी ऍडमिशन घेऊन तर मिळतं ना मला, मी त्याच्यामध्ये माझी फी डिक्लेअर करून देते 5 दिवसाची. म्हणून देणं शिका, कुठेही असो, कुठेही काहीही कुठलीही वेळ असो. 10 रुपये जरी असेल ना, तरी 2 रुपये देण्याची प्रयत्न करा. त्या 2 रुपयाचे 20 रुपये येते तुमच्याजवळ. मी एकदा काय झालं, 151 माझ्या मॅडमचा मी क्लास करत होती, माझ्या गुरुचा. तेव्हा त्या एका ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला होता. रिअल आहे बरं ना, माझाच अनुभव आहे. ऍक्सिडेंट झालेला होता. त्या ऍक्सिडेंटमध्ये ऍक्सिडेंट झालेला होता. त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याची आई वडील, त्या मुलाचे, तो मुलगा ऍडमिशन करायला बँगलोरला गेले होते 12th नंतर. मला नाही माहिती नीटची की कशाची, एवढं काहीतरी कन्फर्म नाहीये. त्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला, मुलगा बी गेला जाग्यावर, आई वडील बी गेले जाग्यावर, आजूबाजूची 2 लोक घेऊन गेले ते बी गेले. फक्त एकच व्यक्ती वाचला होता. पण सगळ्याचा प्रयत्न होता का त्या व्यक्तीला वाचवायचा. तो आयसीयू मध्ये ऍडमिट होता, ठीक आहे. आता एवढा बँगलोरला खर्च करून गेले ते वेगळे, ऍडमिशन केले ते पैसे वेगळे. मग सगळं अशा कंडिशन मध्ये त्या व्यक्तीचा पैसे असेल का? आमच्या मॅडमनी आम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट केली, जर तुमच्या स्वखुशीने जर द्या ना तर द्या म्हणे, तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल म्हणे. कोणीही विचार केला नाही. माझ्याजवळ तेव्हा जास्त नव्हते, 500 रुपये होते. मी 500 दिले. मी इमानदारीने सांगून राहिली. मला दुसऱ्या दिवशी ना, मी स्कूटीने येऊन राहिली होती, तिथं रस्त्यावर मला 500ची नोट मिळाली. सांगा, त्याला द्यायला वेळ लागला का? कारण देण्याचा भाव छान होता ना. म्हणून द्यायला असं मागं पुढे नाही. आणि द्यायच्या वेळेस ना, मी उद्याची तुम्हाला एक टेक्निक सांगेन ते मनीचे. पैसा कसा ट्रॅक करायचा. कारण देताना आपण लेडीज कसं आहे ना, आपलं खूप मन दुखते समोरच्याला पैसा देताना. तुम्ही जेव्हा मन दुखवता ना, तेव्हा त्या ब्रह्मांडाला आपण सांगतो की माझ्याजवळ पैशाची कमी आहे आणि तुमच्याजवळ अजून पैशाची कमी होती. त्याला सांगा, देताना एवढ्या सुंदर भावनेनं प्रत्येकाला पैसा द्यायचा. देणार तर आहेच ना पैसा, वापस तर येणार नाही का, त्या बदल्यात तर वस्तू आलीच ना आपल्याजवळ. मग देताना एक भावना, एक विचार जर चांगला दिला तर तुम्ही सांगा, ती एनर्जीचा फ्लो कसा होईल तुमच्याजवळ. न येणारा पैसा येईल ना. तर ती ट्रिक मी उद्या सांगेल तुम्हाला, ठीक आहे. आता बघू रेकी आणि
उपचार रेकीचे. 1 मिनिट द्या, मी पीडीएफ घेते. बंद केलं? हा? अगं इथं मला दिसते ना काही ते लाईव्ह दिसते वर दिसते का लाईव्ह आहे ना तो सुरू म्हणजे मी ना मागाच्या करून ठेवलं तर कसं दिसत मागाच्या माझा हात आहे ना जो बोलत आहे ना, म्यूट करा प्लीज. तुमचा आवाज रेकॉर्ड होत आहे. रेकी आणि त्याचे उपचार कसे करायचे? आता इन्स्टंट मध्ये कसं करायचं? खूप त्रासच होऊन राहिला आपल्याला. जो 1 सेकंड मध्ये ऍडमिशन घेईन त्याला पीडीएफ सेंड करेन मी, ठीक आहे? जर आपल्याला आपलं पोट दुखत आहे किंवा उलटी होऊन राहिली, खूप सारी गॅस झाली पोटामध्ये, आपल्या खाण्यामध्ये काहीतरी वेगळं आलं किंवा आपल्याला सफेद डाग झाले, पिंपल्स आले, तर काय करायचं? आपल्याला एक हात आज्ञा चक्रावर ठेवायचा आणि एक हात मणिपूर चक्रावर ठेवायचा. रेकीला कॉल करायचा, हात रब करायचे, रेकीला कॉल करायचा आणि तुमच्या हातामधून जोपर्यंत सेन्सेशन सुरू होते, जोपर्यंत खतम होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू इथं असं ठेवायचं आहे आणि रिझल्ट येतो, ठीक आहे? कुठल्याही प्रकारचा जर मायग्रेनचा त्रास असेल किंवा डोकं दुखत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. आता एका 4 चक्रावर करत बसायचं नाही. 5-10 मिनिटे 2 चक्रावर करायचं. मणिपूर चक्र हे आहे नाभीच्या 3 बोटवर. मूलाधार चक्र जेनेटिक ऑर्गन जवळ आहे, तर एक जेनेटिक ऑर्गन जवळ हात ठेवायचा आणि एक हात मूलाधार चक्राजवळ ठेवायचं. दोनही चक्राला बॅलन्स करायचं. जेव्हा तुम्ही बॅलन्स कराल तेव्हा तुमची ती एनर्जीचा फ्लो बरोबर बॅलन्स मध्ये होईल, तर तुम्हाला जो त्रास होत आहे तो ठीक होऊन जाईल. आणि दुसरं आज्ञाचक्र आणि हृदय चक्र तर इथे ठेवायचं. हाताचे सेन्सेशन सुरू होऊन खतम होईपर्यंत तुम्हाला स्वतःला हिलिंग करायची आहे. दुसरी आहे एक एनर्जी बॉल बनवायचा. एनर्जी बॉल बनवून स्वतःच्या डोक्यावर ग्रहण करायचं आणि ती ऊर्जा पूर्ण शरीरामध्ये फील करायची आहे, ठीक आहे? वैशू मॅडम काय विचारलं? फीस किती आहे, कशाची? वैशू मॅडम कोण आहे? तुम्ही आहे का मॅडम? हा बोला, कशाची मॅडम? क्लासची फीज बोलती तुमची रेकीची. आता हे फ्री चालू आहे याच्यानंतर फीज असेल ना? सेकंड लेवल मास्टर लेवल म्हणत आहे मॅडम. हो, आता सध्या फ्रीच आहे ना हे 5 दिवस. काय? आता सध्या हा फ्री क्लास चालू आहे ना म्हटलं 5 दिवस. हो हो, हा फ्रीचाच क्लास आहे. मी म्हटलं का पहिल्या दिवसपासून काही मला पेड करा. फक्त रेकी नाही, त्याच्यानंतर सांगते मी त्याच्यानंतरचं. नंतरची माहिती तर उद्या देणार आहे मी. ऍडमिशन काय शिकणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये, फीज किती आहे, काय कसं सगळं सांगते डिटेलमध्ये, ठीक आहे? तुमची जेवढी ओके. फीस घेते ना त्याच्यापेक्षा जास्त देते मी, कारण मला माहिती आहे ते भेटणार आहे मला, ठीक आहे? कारण त्याच्यासोबत मी तुम्हाला 3-4 कोर्स फ्रीमध्ये देते. त्याची 1ही रुपये चार्ज घेत नाही. फक्त रेकीची फीज चार्ज करते. कारण कसं आहे ना, प्रत्येक घरोघरी जरी रेकी पोहोचली, एक जर व्यक्ती जरी घरातला रेकी शिकला ना, तर सगळ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तो. दवाखान्यात जाऊन एवढे पैसे लावतो आपण, लावताच लावतो, तरीही दवाखान्यात जायची वेळ येते ना. आता बघा, मी तुमच्या समोर प्रेझेंट राहिली असती का? मला दवाखान्यात जायची गरज पडली असती मी जर रेकी नसती शिकली तर? पडलीच असती ना घरात, पण कुठंतरी मला त्या रेकीने इथं तुमच्या समोर बसवलं ना, म्हणून सांगत आहे. रेकी खूप पॉवरफुल एनर्जी आहे. मी बॉडी पार्ट दाखवते तुम्हाला. आपल्या शरीरावर 24 बॉडी पार्ट असतात. जे डॉक्टर मिकाउसी होते ना, ज्यांनी रेकीला डिस्कव्हर केलं, त्यांनी सांगितलं आहे की आपल्या शरीरामध्ये 22 बॉडी पार्ट असतात. आता त्या 22 बॉडी पार्टवर तुम्हाला मोटिवेशन
एवढे सारे कोर्स आहे ना, सगळ्या कोर्सचे एवढे PDF जमा झाले आहे ना, वेळेवर दिसतच नाही. कोर्स मध्ये शिकवलेलं एवढं सगळं लक्षात राहील का मॅडम ते? माझ्या राहिलं आणि तुमच्या काय बरं नाही राहणार? एक जर एका रस्त्यावर चालून वाट बनवू शकते तर बाकीचे का नाही बनवू शकत सांगा? तुम्ही ते काय म्हणता फॉर्मेशन वगैरे वगैरे ते बोलता येते ते मॅडम. कसं म्हणजे बघा, आपण जेव्हा छोटं होतं तर आपल्याला पोळी बनवता नाही येत होती ना, बनवता बनवता आली ना. आणि लाईफ टाईम हो. ऍक्सेस आहे. एकदा जर एकच वेळ ऍडमिशन घ्यायचंय आणि लाईफ टाईम ऍक्सेस आहे, कधीही क्लास जॉईन करा. नाही समजलं तर नंतर करा, नाही विसरल्या तर पुन्हा करा जॉईन. लाईफ टाईम ऍक्सेस कोण देते एवढा? आणि जाऊ ते दे ते. बोल आपण बोला बोला. करताना सोडलं तर असं आपल्यावर हे होईल का त्याच्याने परिणाम वाटतं मग. याला म्हणते, एका शब्दात सांगतो, चक्रा ब्लॉक. तुमची गलती नाहीये. याला तुमचं आहे मणिपूर चक्र ब्लॉक. मणिपूर चक्र आपला कॉन्फिडन्स, आपली बुद्धिमत्ता दर्शवते. वाईट का मांजा, आपण परिस्थितीनं आपल्याला असं बनवलं. आपण कधीही दोषी नसतो. आपल्यावर आलेले जे संकट परिस्थिती असते ना, त्या परिस्थितीनं जो विचार आपण करतो माइंडमध्ये, त्या विचाराने आपली एनर्जी ब्लॉक होते. ठीक आहे, तर ती एनर्जी आपली ब्लॉक झाली. आता तुम्ही करता 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 जे मेडिटेशन करा, त्या मेडिटेशन जे तुमचे चक्र ऍक्टिव्ह होईल ना, जो स्वतःमध्ये बदल घडतो ना, तो नंतर लक्षात येतो आपल्याला. म्हणून 7 चक्र मेडिटेशन करा. ठीक आहे, 7 बॉडी पार्ट आहे. जसं बघा, दिसून नाही राहिलं ते. वैशू मॅडमला झोप येत आहे म्हणजे वैशू मॅडम कितीच नका असं नका करू. क्लासमध्ये बसायचंय. आपले 7 चक्र आपल्या रीढच्या हड्डीमध्ये असते. आपलं आरामदायी बसणं म्हणजे आपण कुठंतरी सांगून राहिलो की मला खूप लेझी वाटत आहे, आणि असं बसणं म्हणजे मी एनर्जेटिक आहे. ठीक आहे, हे कुठून होते? हे चक्राला सांगायचं आहे ना. मग चक्राला आपण सांगितलं की आरामात बसतो, मग तो म्हणते मी होतो ब्लॉक. मग ब्लॉक झाला म्हणजे आपली लाईफ इनबॅलन्स होते. चक्र ब्लॉक झाले म्हणजे हे चक्र ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हमेशा असं बसायचं कधीही. ठीक आहे, आता बघा, 24 बॉडी पार्ट म्हणजे जसं डोळे दुखत आहे तर तुम्ही डोळ्यावर हात ठेवू शकता, कान दुखत आहे तर कानावर ठेवू शकता, हात दुखत आहे तर हातावर. पण एवढी प्रोसेस न करता 24 बॉडी पार्टवर जर आपण प्रत्येकी वेगवेगळं करत राहिलो तर आपला टाइम किती जाईल? त्यापेक्षा ही प्रोसेस करायची. कुठलाही जर पार्ट दुखत आहे तर काय करायचं, त्या चक्रावर 2 चक्र घ्यायचे आणि 2 चक्रावर हिलिंग करायची. त्यामुळे ती एनर्जी बॅलन्स होते. जसं हार्ट चक्रामध्ये तुम्हाला खूप धडधड वाटत आहे, कधी कधी इमोशन नसतात, कोणी काही बोलून दिलं शब्द वगैरे, सहसा फिमेलला हा त्रास खूप होतो. हात ठेवायचे, एनर्जी रेकीला कॉल करायचं, फील करायचं आणि करून बघा, खरंच एनर्जी जाणवते. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. याच्यात मी 5 दिवसामध्ये ना 20 चीट तयार करणं पण शिकवते, पण ना वेळच कव्हर होत नाही 5 दिवसामध्ये. जर झाला ना कव्हर तर मी शिकून देईन. ठीक आहे, विजन बोर्ड बनवा. विजन बोर्ड माहितीये तुम्हाला? हो. आपल्या इच्छा कशा पूर्ण करण्यासाठी ना विजन बोर्ड बनवायचा येलो पेजवर. मी रेकीमध्ये यायला माझं काही प्लॅनिंग होतं नाही. मला रेकीचे क्लासेस घ्यायचे, माझ्याजवळ पैसे पण नव्हते, खरंच सांगते. फक्त अफर्मेशन लिहित गेली, मी रेकीचे क्लासेस घेत आहे, आणि त्या रेकीच्या क्लासेसनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं. म्हणून एक विजन बोर्ड बनवा. एक डायरी घ्या येलो पेजच्या डायरीवर तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ना ती इच्छा लिहा 21 वेळा. मी दाखवू का तुम्हाला? दाखवते. हो, येलो कलरचीच घ्यायची का? येलो आणि रेड कलर का बरं? तर त्याचं रिझन आहे मॅडम, म्हणून आता तेवढं एक्सप्लेन नाही करू शकत मी. ती सेकंड लेवलचा पार्ट आहे, नंतर सांगेन, पण हे सांगून देते. कारण आयुष्यात सगळ्यांना सगळ्या गोष्टी पाहिजे असते. येलो पेज, लाल कलरची डायरी कुठलीही घ्या. नाही जमली तर बघा, मुलांचे असे जे पेपर येतं ना, त्या पेपरला कट करा. आणि सगळ्यात पहिले बघा, सुरुवातीला मी इथूनच स्टार्ट केला. पैसा इन्व्हेस्ट करायची एवढी गरज नाही. डायरी येते थोडी महाग, 250 रुपयाची. साधी ती घ्या ना, त्याला कटिंग करा बुकच्या पेजमध्ये, आणि याला असं स्टॅपलर मारा आणि बुक तयार करा. तुम्हाला कुठलीही इच्छा लवकर पूर्ण करायची असेल ना, तिला 21 वेळा लिहायची. ही इच्छा पूर्ण करायची. बाकी अदरवाईज बाकी इच्छा नंतर पूर्ण झाल्या तरी असं चालत असेल तर मग ती इच्छा नॉर्मल साईडला लिहून सोडून द्यायची. लिहा असं प्रेझेंटमध्ये जशी मला भेटलेली आहे. ठीक आहे, ती नसेल आपल्याजवळ तरी चालते, पण भेटलीच आहे. कारण माझ्या जो लॅपटॉप होतं नाही, माझं व्हिज्युअलायझेशन होतं. मी इथंच बसली, मी क्लास देत आहे, माझ्या स्क्रीनवर लोक आहे. माझी इच्छा पूर्ण झाली. हे अफर्मेशन वेगळं असते, सगळ्यांना व्हिज्युअलायझेशन जमत नाही.
लो ऑफ अट्रॅक्शन हो मॅडम, माझं पण झालंय लो ऑफ अट्रॅक्शन. त्याचा कोर्स पण मी शिकवते, पण त्याच्यातलं थोडंसं सांगून देते समोरच्याला. सांगितल्याने काही नुकसान नाही होत ना आपलं, सांगून द्यायचं. म्हणून सांगते हा याच्यातला पार्ट आहे. कारण बघा, पैशाची गरज, नातेसंबंधाची गरज, शरीरात आरोग्याची गरज सगळ्यांना आहे. तुमच्यासोबत माझ्या किंवा आपल्या घरातील प्रत्येकाला सगळ्यांनाच ही गरज आहे. आणि एखादा शब्द जर एक्स्ट्रा सांगितलं तर आपलं काय नुकसान होणार आहे? समोरच्याचा फायदा तर होईल ना काही ना काही. असं बुक बनवा, समजलं? 21 वेळा एक इच्छा जी लवकर पूर्ण करायची आहे ती. आणि जी इच्छा तुम्हाला नॉर्मल, जसं आता मला दुबईला फिरायला जायचं आहे तर ते माझं आरामात झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, त्या लिस्टला साईडला लिहायचं. कळलं? येलो पेजवर मॅम एकदाच लिहायचं आहे का? एक तास एकदाच लिहून ठेवायचं का? की रोज तास 21 नाही. वेळा लिहायचं? रोज 21 वेळा लिहायचं रात्री. रोजचा 21 वेळा. वेगवेगळे टेक्निक आहे, तेवढे युजच नाही होत आपल्याकडून. 5.5 टेक्निक आहे, 3, 6, 9 आहे, होतच नाही. कारण आपण फिमेल आहे ना, मुलांना सांभाळा, घर सांभाळा, म्हणजे तू टाइमच काढू शकत नाही. मी स्वतःच नाही काढला, मी केलं ट्राय सगळ्याच, ते काही मला जमलं नाही टाइम मॅनेजमेंट. म्हणून मग मी ही टेक्निक लिहिते. 21 वेळा लिहा किंवा 11 वेळा लिहा, नाही जमलं तर दोन्ही करू शकता, पण मी बेस्ट हा आहे म्हणजे 21 मॅम वेळा. रोजचं लिहायचं आहे ना, ते विचारते मी. काय? रोजचं लिहायचं आहे का ते रोज विचारते. लिहायचं आहे, रोज लिहायचं आहे. रोज 21 वेळा. किती दिवस? तुमची इच्छा ओके. पूर्ण नाही होत तोपर्यंत लिहा. कंटिन्यू लिहत राहायचं. थँक्यू म्हणत चालायचं युनिव्हर्सला, कंटिन्यू लिहायचं, थँक्यू म्हणायचं रोज युनिव्हर्सला. माझे भरपूर विजन बोर्ड आणि विजन बोर्ड तयार करा. असा येलो पेपर येतो ना, तो त्या पेपरवर तुम्हाला जे पाहिजे ना त्या फोटो लावा. आरोग्य चांगलं पाहिजे तर तुम्ही जीवन निरोगी होती ना, त्या निरोगीपणातली जी फोटो आहे ना तुमची, ते फोटो कलर प्रिंट करून आणा. 10 रुपयाची होते कलर. फोटो करायची गरज नाहीये, कलर फोटो 10 रुपयाची होते. तिला आणा आणि लावून ठेवा. तुमचे नातेसंबंध ठीक करायचे, त्या व्यक्तीसोबत तुम्ही फोटो आणा आणि तिथे लावा. तुम्हाला पैसा पाहिजे भरभरून तर पैशाची अशी इमेज बनवा आणि तिथे लावा. रोज अफर्मेशन द्यायचं की हे सगळं माझ्या जीवनात आलेलं आहे, थँक्यू सो मच गॉड, युनिव्हर्स. करून बघायचं, विश्वास तुमचा. बघा, एकाची इच्छा पूर्ण झाली तर 10 जणांची आरामात होईल. आणि दुनियात मीच नाहीये लो ऑफ अट्रॅक्शन सांगणारे, सगळे लोक सांगतात, कारण त्यांचा अनुभव बोलतो. जसा माझा अनुभव सांगताय मी की माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, तर तुम्ही नाही करू शकत का? तुम्ही पण करा. ठीक आहे? दोन इच्छा असल्या तर कसं लिहायचं? कुठली? दोन इच्छा असल्या तर कसं लिहायचं? बघा, एक इच्छा कुठली बी सगळ्यात महत्वाची एकच असते आपली. त्याच्यानंतर आपल्या 10 इच्छा असते. सगळंच पाहिजे आपल्याला. कार बी पाहिजे, बंगला बी पाहिजे, नातेसंबंध बी, सगळंच पाहिजे आपल्याला. असं काहीच नाही, काही नाही लागत. बरोबर ना? ते दोन मेन असतील कसं लिहायचं? मी कसं म्हटलं, बघा, एनर्जीचा खेळ कसा आहे ना, तुम्ही 2 दिशेने द्या ना. मी बघा, सुरुवातीला मला पण कळत नव्हतं अफर्मेशन 5 वर्षाआधी. मी काय करायची माहितीये का? मी इकडे आय ऑन 1 लाख पर मंथ, आय ऑन 2 लाख पर मंथ, म्हणजे दोन्ही लिहायचे. बघा, तो ब्रह्मांड कन्फ्युज झाला, तो देऊनच नाही राहिला होता. नंतर मग माझ्या लक्षात आलं की मी म्हटलं आपण कन्फ्युज नाही करत आहे ब्रह्मांडाला, हे बी मागत आहे ते बी मागत आहे. मी 2 लाखाचं साईडला केलं, इकडे 1 लाखाचं लिहिलं. 1 लाखाची इच्छा माझी रेकी स्टार्ट करायच्या पहिलेच पूर्ण झाली. म्हणजे असं काहीतरी मला त्या ब्रह्मांडाने दिलं, माझ्यापर्यंत पोहोचलं की ते 1 लाख प्लसचं माझ्याजवळ होतं. ठीक आहे? ते म्हणतात ना चमत्कार, तसंच. आता सांगत नाही एवढं डिटेल. त्याच्यानंतर नंतर लिहिली, मग माझ्या लक्षात आलं का अच्छा हे असं नाही, असं लिहायचं होतं. मग नंतर पुन्हा 1 लाखाची लिहिली, ते बी 1 लाख प्लस झाले पूर्ण. ठीक आहे? आता मी दुसरी लिहिली दुसऱ्या याच्यासाठी. तर अशी एका वस्तूवर, एका गोष्टीवर जास्त फोकस करा, असं म्हणते मी. 2 याच्यावर नाही. ती जी तुम्हाला सेकंड मध्ये पाहिजे ना, तिला नॉर्मल लिस्ट मध्ये लिहायचं आहे. मग ही इच्छा जेव्हा पूर्ण झाली तेव्हा तिला मग पुन्हा 21 वेळा लिहायचं. मग बाकीची नॉर्मल लिस्ट मध्ये वेगळे बनवायचे. असं करायचं. एक ग्रॅटिट्यूड डायरी बनवा. ग्रॅटिट्यूड डायरी मध्ये सगळ्यांसाठी धन्यवाद करा, कारण तुम्ही जर धन्यवाद करणार नाही तर तुम्हाला भेटणार नाही. हे मी काय तो बी सांगते, मीच नाही सांगते तुम्हाला. तुम्हाला धन्यवाद करता येत नाही तर तुम्हाला भेटणार नाही, कारण तुमच्याजवळ जे आहे त्याच्यासाठी जर तुम्ही खुश नाही तर मग त्याला माहिती आहे हे खुशच नाही, हिला कशाला द्यायचं, ही तर धोकीच आहे, अजून द्यायचं हिला तेच जे पाहिजे ते. तो तसाच तू म्हणायला तयार आहे ना. मग आपल्याला जे पाहिजे ते करत राहायचं, मागत राहायचं. आणि मागा, आपला अधिकार आहे त्या ब्रह्मांडाचा. आपण खूप ब्रह्मांडांचा अंश आहे. जेव्हा मेडिटेशन कराल ना तेव्हा अनुभव येतो आपल्याला या गोष्टीचा. आपला अधिकार आहे, तर आपल्याला पैशाची बी आवश्यकता आहे, आपले नातेसंबंध, आरोग्य, सगळ्याच गोष्टीची आवश्यकता आहे. आणि आपल्याला त्याला सांगायचं आहे मला हे पाहिजे, हे तू दे, हे माझा अधिकार आहे. रुपाली मॅडम, असं झोपून क्लास नसते करत हो मॅडम. कळलं? बोलत चला. चुपचाप राहिल्यानं काय होते, मी सांगितलं ना, थ्रोट चक्र ब्लॉक होते. ब्लॉक नका करू चक्राला, बोलत चालायचं.
उद्या मी तुम्हाला शिकवेन एनर्जी बॉल कसे बनवायचे आणि मनी मंत्र देईल आणि मनी मंत्र दिल्यानंतर अजून काय सेकंड लेवलची माहिती देईन मी उद्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडे काही सिम्बॉल सांगते, ते सिम्बॉल ड्रॉ करा. उद्या जेव्हा आपण एनर्जी बॉल बनवू ना, ते एनर्जी बॉल मध्ये ते सिम्बॉल बघा. हे माझं मॅम किती याच्यातला लेवल असतात? रेकीचा पार्ट नाहीये, पण हे माझ्याकडून मी तुम्हाला गिफ्ट देते. समोर कोणी येऊ ना येऊ, नाही होत कुणाकडून, काही प्रॉब्लेम असतात, पण तुमच्या जो जेवढा आहे ना तेवढं तरी काहीतरी करा बाबा आणि समोर जा आयुष्यामध्ये. 5 लेवल असते, 5. 3 लेवल तुम्ही शिकण्यासाठी असते ना, 5वी जे लेवल आहे, 4थी आणि 5वी, ती समोरच्याला शिकवण्यासाठी असते, जी आता मी तुम्हाला शिकवत आहे. कळलं? जर ओके तुम्हाला माझ्यासारखं समोर क्लास घ्यायचे असेल तर तुम्ही ते पण करू शकता. कोणाचा तरी आवाज येत आहे बॅकग्राऊंड, थोडं म्यूट करा बरं. भैया बघा, हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करा. थांब जा 1 मिनिट. बघा, हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करा. उद्या करायचंय तुम्हाला, प्रॅक्टिस कर जा. माझं थोडंसं पेंटिंग बरोबर नाहीये, तुम्ही समजून घे जा थोडं. ठीक आहे. हेल्थ हेल्थ हेल्थ. ठीक आहे. कलर ग्रीन कलर आहे, ग्रीन कलरने ड्रॉ करायचा आहे हेल्थ सिम्बॉल. तुम्हाला सांगू, जे सिम्बॉल देत आहे ना मी, ऐका मी गोष्ट, बाकी लोक करत नाही म्हणून सांगते, म्हणून म्हणते फ्रीचा व्हॅल्यू नसते. जे सिम्बॉल देत आहे ना मी तुम्हाला, ते सिम्बॉल एंजल थेरपी मध्ये शिकवले जाते. त्याचा कोर्सचा फी माहिती किती? 4,444. आता तुम्हाला वाटतं ते फ्री आहे, तर असेल की नसेल, तुम्हीच तुमची एनर्जी ब्लॉक करून राहिले. आता या बॅचला देते, पुढच्या बॅच पासून देणार नाही मी. झाला का? ड्रॉ झाला का? मॅम ते एका पेजवर वगैरे करायचं की आता सध्या असंच करायचं, नंतर चांगलं करायचं? फक्त ड्रॉ करून ठेवा आणि कलरचं नाव लिहा. कसा यूज करायचा उद्या समजून सांगा. ठीक आहे मॅम. स्क्रीनवर काय पाठवताय का तुम्ही? दिसत नाही मला. झाला का? हेल्थ बघा, हा आहे, अरे, कॉन्सन्ट्रेशन सिम्बॉल. थोडा बरोबर ड्रॉ कर जा. माझं, मला ना पेंटिंग येत नाही थोडं. कॉन्सन्ट्रेशन कलर ऑरेंज आहे. हा, झाला का? ड्रॉ झाला? हो. मॅम ते हिलिंगचं जे काल तुम्ही सांगितलं तेच आहे ना सिम्बॉल? रेकीचे सिम्बॉल वेगळे आहे, हे एंजेलिक सिम्बॉल आहे. हे वेगवेगळ्या रिझनसाठी आता मी यूज होते. समोर जेव्हा आपण हिलिंग करतो ना एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्या रिलेटेड प्रॉब्लेमसाठी यूज होतो याचा.
बघा, मन आणि बुद्धी एकाग्र. मन बुद्धी एकाग्र, कलर लाल आहे. अनकंडिशनल लव. आपल्याला आपल्या जीवनात अनकंडिशनल प्रेम करणारे लोक पाहिजे ना. हो. निस्वार्थ प्रेम करणारे सगळ्यांनाच आवडते. अनकंडिशनल लव. त्यानंतर बघा, मनी सिम्बॉल बघा. मॅडम ते दोन साईडला असं स्टॉप दिले, फुल स्टॉप, ते पण आहे ना त्याच्यात हो हो हो. साईडला? मनी सिम्बॉल बघा. कलर ग्रीन आहे. मनी मनी मनी. झालं का? बघा, ब्लू कलरचा संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह. जी नकारात्मक ऊर्जा असते ना आपल्यामध्ये, कलर आहे ब्ल्यू. संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह. नाव याचं हे आहे अफर्मेशन. मग मी उद्या सांगते कसं यूज करायचं ते पण सांगते. खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे. जसं इंटेन्शन जोडाल तसे ते अफर्मेशन, ते सिम्बॉल वर्क करतात. कोणता सांगितला शेवटचा? नकारात्मकता रिमूव्ह. झालं का ड्रॉ? हो. आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा आजच्या विषयी. मॅडम थोडं हिलिंगचं ते सिम्बॉल दाखवा ना. हिलिंग कुठला सिम्बॉल? फर्स्ट जो सांगितलं होतं, फर्स्ट. हेल्थ सिम्बॉल ना. हा सिम्बॉल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, विदाऊट रेकीच्या सिम्बॉलनी हे सिम्बॉल एवढे वर्क करत नाही. ठीक आहे. रेकीच्या सिम्बॉल सोबत याचा यूज होतो जास्त. हेल्थ सिम्बॉल. उद्याचा आपला शेवटचा क्लास आहे. ठीक आहे. माझ्या याला ना मागच्या वेळेस एक मॅडम जॉईन झालेले होते. ती मॅडम बघा, लोकांना कळत नाही, इथे फ्री भेटते म्हणून इथं बी जायचं, इथे बी जायचं, इथे बी जायचं. काहीच नाही. शक्तिपात करण्याचा उद्देश म्हणजे मी तुमच्याजवळ करेन शक्तिपात तर माझी एनर्जी वाढेल, त्या मॅडम जवळ करेन शक्तिपात तर माझी एनर्जी वाढेल. असं करू नका. एकदा शक्तिपात झाला तर डबल शक्तिपात होत नाही. तुमचे ब्लॉकेजेस वाढते, कारण समोरच्या व्यक्तीची एनर्जी माहितीये का तुम्हाला? समोरचा व्यक्ती कुठल्या सफरिंग मधून जात आहे ते तुम्हाला माहित आहे का? नाही. बघा, व्हिडिओ ऑन करून बोला माझ्यासोबत तर मी बोलू शकन. मी व्हिडिओ ऑफ मध्ये मी कसं सांगू ना काय सांगू मला नाही कळून राहिलं. तुम्हाला बोलायचंय, मी म्हणते ना तुम्हाला प्रश्न विचारा. मी एवढं बोलते तरी तुम्हीच तर बोलत नाही. तुम्ही मेसेजवर टाकून देता आणि गायब होता. स्वतःच्या प्रश्नासाठी बघा, लाईफ आपल्याला बदलवायची आहे. मॅडम आज शक्तिपात केला तर नंतर कधी करता येतो? का म्हणजे आता आता करायची गरज नाही? सेकंडचा, लेवल 1चा नाही करायचा आहे, सेकंडचा, मास्टरचा जर ऍडमिशन घ्याल तर मग तुम्ही रेकी शिकाल ना पूर्ण. असं असते ते. काही प्रश्न आहे का? काही प्रश्न आहे का?
मॅम लेवल 3 पर्यंत शक्तिपात करावं लागतं का? लेवल 3B आणि जे तुम्ही समोर शिकाल त्याचा बी शक्तिपात होतो. आता म्हणजे 10% ऊर्जांचा शक्तिपात झाला ना. आता सेकंडला तुम्ही 40% आणि 100% असं लेवल 2चा आणि मास्टरचा असं वेगवेगळे शक्तिपात. प्रोसेस बी वेगवेगळी असते शक्तिपातची. 1ची ओके वेगळी मॅम. असते, 2ची वेगळी असते, 3rdची वेगळी असते, मास्टरची वेगळी असते. तेव्हा मग ते तुम्हाला तेवढं एनर्जी जाणवते ना. बघा इथं तुमच्या अनुभवी आहे. तुम्ही सांगा बरं सुनीता मॅडम, कारण कसं आहे ना, आपल्यापेक्षा ना ज्याचा अनुभव असते ना स्टुडंट, त्यांचा वेगळा अनुभव असते. आता त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून म्यूट आहे तुमचं. आवाजच नाही येत, हेडफोन काढा. आता येते मॅडम? हो. एवढी छान एनर्जी आहे ना मला की तुम्हाला काय सांगू. आज माझी अशी कंडिशन आहे, माझं ऑपरेशन झालंय, मला आई बहीण कोणी बघायला नाही आले, पण मला रेकीची एवढी पॉवर भेटली ना, मी एकटीच असते बघा, कोणीच नाही इकडे. मी एकटीच आहे इकडे. माझं ऑपरेशन झालं आज, माझ्यावर कोणीच नाही, नवरा कामाला गेला, मी ब्रेड आणून खाल्ली. मला रेकीची एवढी पॉवर आहे ना, मला काही भीती नाही, काय नाही, अगदी स्ट्रॉंग आहे. मला 5-6 दिवस झाले ऑपरेशन, कोणी नाही आले बघायला मला, पण मला माझ्यावर रेकी आहे ना, मी स्ट्रॉंग आहे. जेव्हा काही दुखलं मी फिलिंग करते स्ट्रॉंग. तुमच्यामध्ये खूप एवढी अनुभव आहे. पॉझिटिव्हिटी वाढते ना रेकी शिकून. ऍक्च्युली बघा प्रॉब्लेम येणारच आहे आणि तुम्ही रेकीमध्ये आले ना तर अजून प्रॉब्लेम येते. मी ते बी सांगते तुम्हाला, कारण तो ब्रह्मांड परीक्षा घेते, तुम्ही तयार आहे का याच्यासाठी म्हणून अजून प्रॉब्लेम येते. पण ना तुम्हाला तेव्हा एवढा त्रास नाही जेवढा आता होते. तेव्हा तुम्हाला सोल्युशन मिळते. अच्छा असं केल्यापेक्षा हे आहे ना, मग इथे कशाला टेन्शन घेत बसायचं, हे करायचं ना. आता ह्या मॅडम खूप म्हणजे मी सांगू नाही शकत, त्यांचा प्रॉब्लेमच वेगळा आहे. खूप वेगळा प्रॉब्लेम आहे. कुणाचा सहारा नाही, कुणाचा सहारा नसल्यामुळे त्या एवढ्या टेन्शनमध्ये होते ना, एकदम सांगू नाही शकत शेवटच्या याच्यापर्यंत. पण त्या रेकी शिकल्यानं आज त्यांना समोरच्याचा राग बी येत नाही, कोणाचा रागही करत नाही, त्या कोणाचं नाराजही होऊन बसत नाही. काय नाही, बिनधास्त. पहिले आग्रह करायची, भांडायची सगळ्यांची अजून बाकी खूप वेगवेगळे, सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे आहे. सगळे आपापल्या कामी लागल्या, हिलिंगच्या केसा घेत आहे, हिलिंग करत आहे समोरच्याला शिकून. जो रिकामा असला कदाचित त्यांना वेळगी असला तर मग ते लोक जॉईन करून घेतात. नाही तर सगळे लोक आपापल्या कामी लागली शिकून. म्हणून रेकी एवढी दिव्य पॉवर आहे ना, तुमचा फक्त विश्वास आणि थोडी प्रॅक्टिस, दोनच गोष्टीवर रेकी तुमच्या आयुष्य बदलणार आहे. तुम्हाला जे पाहिजे त्या उद्देशापर्यंत तुम्हाला ते रेकी पोहोचणार आहे, पण तुमचा विश्वास खूप महत्वाचा आहे आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आता प्रॅक्टिस कशी करायची ते मी उद्या तुम्हाला समजून सांगेलच. मॅम 3 महिने करायचं आहे. नाही, एका महिन्यात होऊन जाते. अच्छा, मग जॉईन पुढे शिकून झालं कंटिन्यू आपल्याला करायचं आहे की काय करायचं आहे? आपण जे शिकतोय ते पुढे पण आपल्याला कंटिन्यू ठेवायचं असतं? तुम्ही क्लास कितीही वेळा रिपीट करू शकता. जेवढी मला आता जे रेकीची फी द्याल ना, मी जरी माझी रेकीची फी 1 वर्षानं वाढली तरी बी तुमच्याकडून 1ही रुपया घेतला जाणार नाही. तुम्ही लाईफ टाईम जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत रेकी करा. त्याच्यामध्ये जे बी कोर्स मी फ्रीमध्ये देईन त्याचा 1ही रुपया मी डबल चार्ज घेणार नाही. ते सगळी जशी तुमच्या बॅचला मी एक कोर्स फ्रीमध्ये देत आहे, मागच्या बॅचला नाही दिला. एक्स्ट्रा मागच्या बॅचला 2 दिले, आता तुमच्या बॅचला मी 3 देणार आहे. तर ते 3 कोर्स फ्री. तर म्हणजे जे मागची बॅच गेली ती जे जॉईन करणार आहे त्यांच्यातून चार्ज नाही घेणार, ते कधी बी फ्री करू शकता. शेवटी न्यायाचं काहीच नाहीये. बघा आता माझा जरी एवढा खर्च निघाला ना, माझ्या थोडं मेहनतीचं माझ्या मुलांसाठी निघालं तरी मी खुश आहे. कारण शेवटी बघा पैसा खुदा नाही लेकिन खुदा से कम नाही, याच्याशिवाय काही चालत नाही, हे सगळ्यांना माहित आहे. मग त्याच्यासाठी एवढी हितभर पोटाची व्यवस्था सगळ्यांनाच करायची आहे ना, बस तेवढाच उद्देश. नाही तर बाकी तर माझं रेकीच्या सोबत जे इंटेन्शन आहे ना, की लोक ज्या दुःखामध्ये आहे ना त्या दुःखामधून बाहेर निघाले पाहिजे. आणि सहज आहे, निघू शकता तुम्ही. खूप नॉर्मल, फक्त माइंडमध्ये भरलेलं ट्रिगर आहे तो, दुसरं काहीही नाहीये. आपणच आपल्या विचारापासून तयार केलेली ती एनर्जी आहे आणि आपण तिला मानलंय की हे अशक्य आहे, पण अशक्य काहीच नाही, सगळं शक्य आहे, सगळं होऊ शकतं. मी माझ्या स्वतःला 4 वेळा डिप्रेशन मधून बाहेर काढू शकते, तर तुम्ही नाही काढू शकत का?
तुम्ही एक वेळा नाही काढू शकत स्वतःला, कारण परिस्थिती येते माणसावर तशी. मी तुम्हाला काय दिसते, तुमच्या प्रेझेंट जरी अशी दिसत असेल तरी माझा पास्ट खतरनाक होता खूप, पण मी स्वतःला काढलं ना त्यामधून बाहेर आणि निघते. रेकीमध्ये जे तुम्ही मेडिटेशन करता, जी ही 1, 2, 3 प्रोसेस करताना यांनी तुमची जी एनर्जी वाढते ना, त्या एनर्जीमध्ये तुमच्यासमोर जी परिस्थिती अशी आली बी ना तरी काही फरक नाही पडत, कारण तुम्ही आतापेक्षा रेकी केली. रेकीचा शक्तिपाताने जी एनर्जी वाढते ना, त्या एनर्जीमध्ये त्या प्रॉब्लेम दिसतच नाही, तो प्रॉब्लेम सारखा वाटतच नाही, असं इझी सॉल्व्ह होऊन जाते. ही मॅम पॉवर ओव्हर रेकीमध्ये. थिंकिंग साठी मग काय थर्ड करावं चक्र, लागेल? थर्ड चक्र ब्लॉक आहे मॅडम. तुम्ही 7 चक्राचं का नाही मेडिटेशन करा ना, 7 चक्र मेडिटेशन करा, पण जेव्हा सिम्बॉल यूज करता तेव्हा चक्र लवकर ऍक्टिव्ह होते, एवढंच फरक आहे. आता थोडंसं काही वर्ष लागेल. हा एवढं फास्ट होत नाही ते आपण मॅम आता करायला. नेक्स्ट जो सेकंड क्लास असेल त्याच्यामध्ये राहील ना सिम्बॉलचं सगळं? मॅडम एवढं डिटेलमध्ये शिकवते ना मी, त्या मॅडमला विचारा, सुनीता मॅडमला, म्हणजे इतकं डिटेलमध्ये एवढाही सोडत नाही मी, एवढीही गोष्ट सोडत नाही. आता मी या 5 दिवसामध्ये एवढं देत होते, तिथे समोर मी किती दे शिकवत असेल तुम्हाला. मॅम ओव्हर थकून थिंकिंगच जातो. थांबवायचंय मला. ओव्हर थिंकिंग थांबासाठी लिहा, सगळ्यात लिहा आणि सगळ्यात जाळा. ओके. रेकी शिकून मग समोर काम नाही का? मुलांचे पर्सेंटेज वाढवाले, नोकरी वाढवाले, हिलिंग करायची ना. आपल्याला जरी गरज नसली तर समोर आपण म्हातारा होणार आहे, मग आपल्याला आरोग्यमय जीवन जगायचं आहे ना, स्वस्थ जीवन जगायचं आहे ना, त्याच्यासाठी मग रेकी शिकायची, त्याच्यासाठी स्वतःची एनर्जी वाढवायची. बघूया, सगळ्यांना जायचं आहे, पण ना ते आजारी होऊन जे हाल होतात ना आता, तसं गेल्यापेक्षा ना सुखरूप गेलेलं कधीही बरं, नाही का शिल्पा मॅडम सांगा. शिल्पा हो. मॅडमला हेल्थचा प्रॉब्लेम आहे जेवढं मला वाटते. मला हे विचारायचं आहे की रेकीमुळे वजन आवाज कमी करू शकतो आवाज कमी येते. का आपण? वजन का? हा, वजन हो कमी हो हो, करायचं. अफर्मेशन द्यायला लागते, ते सिम्बॉल टाका लागते, तसं अफर्मेशन द्यायला लागते, पण थोडंसं काहीतरी त्याला ऍक्टिव्हिटी बी करायला लागेल. जसं आता तुमचं 1 तास नाही होत, असंही होते, हाय ती टेकते. माझा ना अपडाऊन मध्ये खूप वेळ लागतो मला जाण्या येण्याला, जवळपास 7 तास माझं अपडाऊन मध्येच जातं, त्यामुळे मला वेळ नाही मिळत. अरे आणि बापरे. दिवसभर मी ऑफिस मध्ये असते, त्यामुळे मला क्लास करायचा आहे, पण तो ऑफिस मधून म्हणजे मी जॉईन नाही केलं तर काही ना काही येतं. कालही मी जॉईन केलं, मध्येच अडथळे आले, तर सोडून द्यावं लागलं मला. रेकीमध्ये असं तशीच येतात. रेकी एवढं इझिली शिकतच नाही, कोणीच नाही शिकत. मी मागेच तुम्हाला म्हटलं होतं की मला सेकंड लेवल करायचे, पण हे असं होतं माझ्यासोबत. नाही होत ते. कसं आहे ना, परीक्षा घेते ब्रह्मांड, तुम्ही तयार आहात का? खूप प्रॉब्लेम येते. मला करायचंय, मला खूप आवडतं तशा गोष्टी करायला, मला हे करायचं आहे. एखाद्या गोष्टीनं बघा आयुष्य बदलत असेल तर का नाही. हॉस्पिटलमध्ये जाऊन किती पैसे भरतो मॅडम आपण, हो. तरी हॉस्पिटलमध्ये जास्त. जाण्याची वेळ येते. आज हो. कुठंच जायची गरज नाही. आजचंच उदाहरण, मी मागचे बी खूप सारे उदाहरण आहे, पुढचे बी उदाहरण आहे. आज क्लास घेण्याची कंडिशनच होती नाही, पण माझ्या त्या ग्रुपमध्ये किती लेडीज आहे, खूप सारे लेडीज आहेत. सगळ्यांनी कुणी ना कुणी, ज्यांना ज्यांना जमलं त्यांनी मला बॉल टाकला. मला काहीही खराब वाटत नाहीये, जर थोडी एनर्जी डाऊन वाटत आहे, पण जेवढं मला मगाशी वाटत होतं तेवढं नाही वाटत. म्हणजे केवढी पॉवर आहे. आता हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे खर्च करून 3 दिवसात ठीक झाल्यापेक्षा स्वतःला सिलिंग करून 20 मिनिटात ठीक करणं नाही होत का स्वतःला? हो. होते ना. हो. त्याच्यासोबत पॉझिटिव्ह बी राहू आपण, पॉझिटिव्ह राहू. ना बोलणारा व्यक्ती समोरून येऊन बोलते, एवढी पॉवर आहे रेकीमध्ये, त्या मेडिटेशन मध्ये एवढी पॉवर आहे. हो, पण मग माझं दुपारी जमत नाही, समजा वेळेत मी येते रात्री, तर मग कसं करायचं? हा बघा, जेव्हा जमलं तेव्हा क्लास करा, किंवा मग नाही जमलं तर मग तुम्ही व्हिडिओ बघत जा. कसं आहे ना मॅडम, बघा 10 जणाला बी शिकवलं मला तेवढीच एनर्जी जाते, एका जणाला शिकवायलाही तेवढीच जाते, कारण त्रास होतो. मला म्हणून इच्छा असते, पण मग ते दुपारी नाही जमत मला. किती प्रयत्न केले तरी काही ना काही होतच. नाही, मग तुम्हाला सेपरेट शिकायचे असेल तर मी तुम्हाला सेपरेट शिकवते, पण त्याच्यासाठी मी थोडंसं चार्ज जास्त घेईन. अच्छा. कारण मी किती? कंटिन्यू 5 तास बोलते मॅडम. 5 तासानंतर 6व्या तासाला बोलायला मला काहीतरी वेगळी तयारी करायला लागेल माझी, बरोबर. हो. त्यासाठी. मग असं सुट्टीच्या दिवशी म्हणजे जसं राहील तसं केलं तर? जास्त दिवस नाही होणार का मग तुम्हाला सुट्टीच्या दिवशी? मी हप्ताभर बोलल्यानंतर माझी 2 दिवस मेंटॅलिटीच नाही राहत, मी एवढी थकून अच्छा. जाते. हा. तुम्ही अपडाऊन न थकताना मी 5 तास बसूनच इथे एनर्जी हो. डाऊन करून बसते, तो त्रास होते. मग कसं हप्ताभर मला वेळ नाही मिळत ना, मग 2 दिवस मी माझ्या हसबंड माझे राहत नाही मिलिटरीमध्ये, तर मुलांना अच्छा. वेळ देते मी 2 दिवस. अच्छा. हा वाला प्रॉब्लेम.
बघा शिका जसं होते तसं क्लास चालूच राहते. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. कधीही क्लास जॉईन करू शकता. आता नाही जमला थोड्या वेळाने व्हिडिओ बघायचा. काही प्रश्न पडला तर फोन करायचा. बाकी शक्तिपात तर वेळेवर करूनच देईन. ते तर करायचं. ठीक आहे. थँक्यू बाकी मॅडम. मनात डाऊट घेऊन नका बसू. बघा नाही. आतापर्यंत जगतच होतो. हा बोला. मला पण आपल्याकडे एक विचारायचं होतं मॅम. हो, हो. थांबा वैशू मॅडम. आता प्रॉपर वेनी आपण जेव्हा लिहू किंवा आपण मनातून जेव्हा लिहू तेव्हाच ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचते ना. तर ते वे काय आहे, प्रॉपर वे काय आहे आपण की नोट करू किंवा लिहू ते ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड. माझ्याजवळ कार आहे नाही, पण माझ्याजवळ कार आहे ना. थँक्यू सो मच युनिव्हर्स मला हे कार देण्यासाठी. आता माझ्याजवळ मी सुरुवात कुठून गेली. मी सांगून राहिले माझे 2 बिझनेस होते. दोन्ही पूर्ण लॉस मध्ये होते. काहीही येऊन नाही राहिलं होतं. मग आता आपले जे पैसा जातो आणि जेव्हा बिझनेस लॉस मध्ये असतो डिप्रेशन येते, सहज येते. कुठंतरी आतमध्ये फिलिंग बॅड येते आपल्याला. ती तिथून वस्तू जो आहे, सफर हा व्हिज्युअलाइज असं करायचं की आपल्याजवळ ती वस्तू आहे ऑलरेडी, असं व्हिज्युअलायझेशन करायचं. व्हिज्युअलायझेशन काही नॉर्मल नाहीये. ते वेगळं टेक्निक असते. ते कोर्स असते. ते म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर वेनी कसं करायचंय ते शिकवलं जाते. पण जेवढं झालं तेवढं करा. जसं होते तसं करा. कारण तो माझा या विषय नाहीये. माझा कोर्स तो वेगळा आहे. ते मी इथं नाही नाही तेवढं सांगू शकत. हो ना. तर ती विश फॉर एक्झाम्पल कसं लिहायचं ते आता तर जसं नॉर्मल. मी एक्झाम्पल सांगते. मी रेकीचे क्लास घेत आहे, पण मी घेत नव्हती. पण मी लिहिलं परमिशन की मी रेकीचे क्लासेस घेत आहे. थँक्यू सो मच युनिव्हर्स त्यासाठी. मी असं करायचे की मी लॅपटॉप आहे माझ्याजवळ. मी याच जागेवर बसली आहे. टेबल ठेवलेलं आहे. सेम सिच्युएशन सेम आलं माझ्यासमोर. हे अच्छा. कुठंही चुकलं नाही. कारण मला व्हिज्युअलायझेशन खूप छान येते पहिलेपासून. ती माझी पॉवर थोडी स्ट्रॉंग आहे. हे म्हणून लिहायचं ना मॅम सगळ्या गोष्टीने आहे म्हणून लिहायचं. आहे हा. आणि त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. माझ्याजवळ भरपूर ओके. पैसा आहे. थँक्यू युनिव्हर्स. तिकडे बाकी बॅग काय खाली असं असेल तरी टाइम चालते. टेबल काय नाही ना की ह्या टायमाला असं केलं पाहिजे, म्हणजे सकाळी आणि मेडिटेशन. रात्रीच्या टायमाला. मेडिटेशन. ती प्रॅक्टिस कशी करायची मी ते सांगते तुम्हाला उद्या. नाही मॅम, अगर आपल्याला काय लिहायचं आहे तर त्याचं काय असं टायमिंग नाही ना की बघा आपल्याला सकाळीच लिहायचं आहे किंवा नाही रात्री लिहा रात्रीच्या ना. टायमालाच आरामात लिहायचं आहे. झोपाच्या पहिले लिहा ना. छान. कसं माइंड रिलॅक्स ओके. असते. सगळे कामं झालेले असते आणि माइंडमध्ये एवढा काही कचरा भरलेला नसतो आपल्या. तर आपण रात्री आरामात लिहायचं. ते काय होते झोपाच्या वेळेस नकारात्मक विचाराऐवजी तो विचार राहील. म्हणजे तुम्ही सकाळी उठून पॉझिटिव्हिटीने उठाल. कारण ओके मॅम. सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट करत नाही. तुम्ही जरी म्हणाल माझ्याजवळ कार आहे, तर सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तो ऍक्सेप्टच करत नाही. तू खोटं बोलतं. तुझ्याजवळ कारच नाहीये. एवढं सबकॉन्शियस माइंड मध्ये जादूचा खेळ आहे. त्याला सांगा लागते वारंवार नाही आहे. तू ऍक्सेप्ट कर. आहे माझ्याजवळ कार. असं छोट्याशा बाळाप्रमाणे बोलायला लागते त्याच्यासोबत. ओके मॅम. ठीक आहे. हा बोला वैशू मॅडम बोला. म्हटलं माझी मुलं अशी खूप मस्तीखोर आहे, खूप त्रास देतात. तर मग ते रेकीमुळे काही असं शांत होऊ शकतील का असं मला विचारायचं. हो 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 होतात. ते अफर्मेशन देऊन हिलिंग करावं लागते. तसं पर्सेंटेज वाढवत जायचे मुलांचे. खरंच सांगते मी तुम्हाला. मी एक पर्सनल गोष्ट हा खूप असे शांत बसत नाही, मस्ती करतात ना, खूप अशी चिडचिड होऊन जाते माझी मग त्याच्यामुळे. अफर्मेशन द्यायचं त्यांना सध्या. मग जेव्हा तुमचं रेकी होईल तेव्हा ते झोपून असले की त्यांना हिलिंग करायचं छान 20 मिनिटं. अच्छा, म्हणजे मला नेमकं समजलं नाही हिलिंग मध्ये काय आहे. मी फर्स्ट डेला अटेंड नव्हतं केलं ना मी. हिलिंग याच्यामध्ये नाही शिकवत. हिलिंग ही झाली 5 दिवसाची. रेकी म्हणजे काय कळलं. आता तुम्ही जे प्रॉपर रेकी जे शिकाल तुम्ही दुसऱ्याला कशी द्यायची स्वतःला कशी द्यायची ते सेकंड लेवल मास्टर लेवल पासून सुरू होते. आणि त्याच्यामध्ये रेकी सिम्बॉल म्हणजे काय नेमकं, रेकीचं पण नाही समजलं मला प्रॉपर, म्हणजे नेमकं काय असतं. व्हिडिओ बघून घ्या ना मॅडम. कारण खूप सारा आता एका तासाचं मला थोड्याशा मिनिटांमध्ये एक्सप्लेन करता नाही येणार. ठीक आहे, मी रेकी व्हिडिओ ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ती तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे. आपण आपल्या विचाराने ती एनर्जी ब्लॉक करून बसलो. आता बघा आज डॉक्टर जवळ जायला लोक भीतात. कारण डॉक्टर जवळ गेलं तर 5 लाखाला चुना लावते. म्हणून त्यामुळे लोक काय करतात आता नॅचरल वे कुठला आहे. नैसर्गिकरित्या आम्हाला घरी जेवण्यापेक्षा शेतामध्ये 2 पोळ्या जास्त नेतात डब्यावर. का नेतात. आपली बी इच्छा आहे. कुणाचं तरी शेत असून तिथं जाऊन बसू आणि जेवण करू. तो आनंद घ्यायचा आहे. का घ्यायचाय हो. तुम्हाला तो आनंद. कारण आपल्याला आता निसर्गासोबत जुळायचं आहे. आपण परेशान झालो ह्या वातावरणाने. तसेच लोक आता ते नैसर्गिकरित्या कुठं आम्हाला नॅचरली
ठीक करता येईल म्हणून ते आता रेकी शिकत आहे. 10,000 ऍड लागत आहे एका दिवशी फेसबुकला. 10,000 ऍड लागण्याचा उद्देश हा आहे, ज्या लोकांना रिझल्ट आलाय लोकांचे रिझल्ट बोलत आहे. जशी आता मी कोणातरी जवळ 5 वर्ष पहिली शिकली. 5 वर्ष पहिली शिकून मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, माझे प्रॉब्लेम करून हिलिंग वगैरे केल्या. मी हिलिंग करून मी खोटं नाही सांगत तुम्हाला, छोट्या बाळापासून 6 वर्षाच्या मुलीला मी डिप्रेशन मधून बाहेर काढलं. तर म्हातारे ते वेगळेच आहे, ते यंग बॅचलर मुलं वेगळेच आहे. मी थोडं डिप्रेशनवर जास्त वर्क करते. हे कसं आहे, एनर्जीचा खेळ आहे. जर नातेसंबंधावर कराल तर एनर्जी त्या दिशेने जाईल. करते सगळ्याच याच्यावर. आणि डिप्रेशनवर करा पण मी इन्स्टंट काढते डिप्रेशन मधून. 5 हिलिंग करावं लागते कुठल्याही व्यक्तीच्या, कमीत कमी 5. माझ्याजवळ येणारा एकच वेळा येतो, येतच नाही डबल. कारण त्याला रिझल्ट आला की त्याला वाटते आता झाला, आता काही गरज नाही आम्हाला. पण ते करच लागते 5 वेळा. मी एका याच्यात हिलिंग मधून काढते. तर 6 वर्षाच्या मुलीला एका टीचरने एवढं म्हणजे तिला इतका त्रास दिला ना, की त्या मुलीने माइंडमध्ये इतकं भरून ठेवलेलं होतं. पण ते काढलं मी ना. तिची मम्मी एवढी धन्यवाद धन्यवाद करत गेली माझ्याजवळ. आता मग तुमच्या मुलाला रिझल्ट नाही येणार का? मी काढू शकते त्या मुलीला हिलिंगने, तर तुम्ही शिकून तुमच्या मुलाला नाही काढणार? चालेल मॅम, थँक्यू. ठीक आहे. कविता मॅडम कुठे गेल्या होत्या? म्यूट आहे तुमचं. हॅलो. हा, एनर्जी जाणवली का? हो, मोबाईल स्विच झाला होता. सकाळपासून लाईनच नव्हती आमच्याकडे. अच्छा अच्छा, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं ते प्रॅक्टिकल झालं ना, ते ऍक्टिव्हेशन होतं, तर थोडा क्लास बघून घ्या ना, करून घ्या. आणि मग मला खूप झोप येत होती. मग त्याचा तोच असर आहे ना. तुम्ही म्हणे मॅडम मला एनर्जी जाणवली नाही म्हणे. मग मी तुम्हाला सांगत होती, कोणाला आता जाणवते, कोणाला थोड्या वेळाने जाणवते. आणि मग स्विच झाला मोबाईल आणि कसं एक पाय आणि एक हातच जड आला माझा. भारी भारी वाटत होत. एनर्जी ब्लॉक. हम्म. एनर्जी ब्लॉक. मी सांगते तुम्हाला, आहे नाही का माझ्याजवळ बघा, हे जे क्रिस्टल येते ना, एका स्टुडंटला मी हिलिंग दिली. केस माझीच होती, मी माझ्या एका स्टुडंटला दिली. माझ्याजवळ वेळ नव्हता म्हणून मी म्हटलं तू कर हिलिंग. तिने जेव्हा त्या लेडीजला हिलिंग केली ना, काहीतरी किडा होता माझ्या, तिने जेव्हा त्या लेडीजला हिलिंग केली ना, एवढं मोठं क्रिस्टल आहे. दाखवते मी तुम्हाला, दाखवल्यावर लगेच कळेल. इमेजेस दाखवते. कुणाची नकारात्मकता कशी असते आणि कशी फील होते ते दाखवते. हे बघा, हे क्रिस्टल दिसत आहे का तुम्हाला? हो. आता कसं तुटलं तुम्हाला यकीन होईल का हे क्रिस्टल कसं तुटलं? तुम्ही विश्वास कराल का? एका मॅडमची हिलिंग करून दिली, नकारात्मक निगेटिव्हिटी एवढी होती ना, त्या व्यक्ती निगेटिव्ह नाहीये, ती परिस्थिती तशी आली तर ती व्यक्ती एवढी निगेटिव्हिटी मध्ये फसली. हिलिंग झाल्यावर ही पेन्सिल आपोआप तुटली. 2 तुकडे आपोआप झाले या पेन्सिलचे. आता कळलं नकारात्मक ऊर्जा आपणच आपल्या आतमध्ये कशा भरून ठेवतो. आणि तिला रिझल्ट आला समोरचीला, आणि त्याचे 2 तुकडे झाले. काय? मला सकाळपासून खूप चिडचिड होत आहे मॅडम. चिडचिड होईनच मॅडम, आतमध्ये एवढं भरून ठेवलं तर निघन कसं ते? लिहा कागदावर. डीप ब्रीथिंग करा. रात्री मी व्हिडिओ बघितले ना, तर छान झोप आली मला. एकदम शांत झोपली, पण सकाळी मला खूप चिडचिड होत होतं. आता आपण एवढे दिवस ज्या एनर्जी मध्ये पडून होतो ना मॅडम, तिथून एवढं शक्य नसते लगेच निघणं.